राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। त्या बातम्या काही पाहूयात। पुण्यातल्या भोरमधल्या वडगाव डाळमध्ये गारपिटीसह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। भोर तालुक्यात सुरुवातीला पावसानं जोरदार हजेरी लावली। वडगाव डाळ या गावात गारांचा खच साचल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुढील 3 दिवस हवामान विभागानं पावसाचा इशाराही दिला। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगाव तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढले। तसंच अनेक ठिकाणी जोरदार गारपीटही झाली आहे। या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तिथे परभणीत देखील विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह पावसानं परभणीलाही झोडपून काढलंय। पावसामुळे शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती आहे। परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसानं रात्री 12 वाजताच्या सुमारास हजेरी लावली आहे। अनेक ठिकाणी शेतकरी रब्बी हंगामातील पीक काढणीचं काम करत असल्यानं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्याची दाट शक्यता आहे। तिथे लातूर शहराच्या रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे एक झाड उन्मळून पडलं। तिथे 2 वाहनांचं नुकसानही झालंय। अशोक हॉटेल चौक परिसरात झाड उन्मळलं, मात्र सुदैवानं जीवितहानी टळली। लातूर शहरात रात्रीच्या सुमारास सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरातील अशोक हॉटेल चौक परिसरातील एक जुनं झाड उन्मळून पडलं। या घटनेत झाडाखाली उभ्या असलेल्या एका दुचाकी आणि एका 4 चाकी वाहनाचं नुकसान झालंय। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पथकानं तात्काळ उपाययोजना करत कोसळलेले हे झाड हटवलंय। यवतमाळ शहरात अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। अचानक आकाशात ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह जवळपास 15 मिनिटं जोरदार पाऊस कोसळला। या अचानक आलेल्या हवामान बदलामुळे रस्त्यावरची वर्दळ विस्कळीत झाली। अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ झाली। यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली। मात्र या पावसामुळे उष्णतेपासून जरी दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे। धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपून काढलंय। जिल्ह्यातील पिंपळनेर आणि कुसुंबा परिसरात काही वेळातच रस्त्यांवर गारांचा अक्षरशः सडा पडला होता। या अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। विशेषतः कांदा, गहू, हरभरा आणि मका या पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। ऐन काढणीच्या काळात आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो। नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि मुल्हेर परिसरात झालेल्या जोरदार गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अचानक आलेल्या या अवकाळी गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, गहू तसंच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसलाय। अनेक ठिकाणी पिकं जमीनदोस्त झाली असून फळबागांचंही नुकसान झालंय। गारांच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हंगाम अक्षरशः उद्ध्वस्त झालाय। त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून आर्थिक संकट आणखी गडद झालंय। बातमी जालन्यातून। जालन्यात अंगावर वीज पडून 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अंबड तालुक्यातल्या महाकाळ परिसरातल्या नाथनगर वस्तीतली ही घटना आहे। जालना जिल्ह्यात अंगावर वीज पडून 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय। अंबड तालुक्यातील महाकाळ परिसरातील नाथनगर वस्तीत ही दुर्दैवी घटना घडली। त्यामुळे महाकाळ गावावर शोककळा पसरली आहे। गोविंद प्रल्हाद लहाने आणि आदित्य दगडू बेदरे अशी मृत तरुणांची नावं आहेत। दरम्यान आज अंबड तालुक्यासह परिसरात विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची नोंद झाली आहे। हवामान विभागानं जिल्ह्यात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाचा अंदाजही वर्तवलाय। त्यामुळे जालना जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। अकोल्यामध्ये वीज कोसळून 8 मेंढ्या दगावल्यात। अकोट तालुक्यातल्या कावसा इथल्या शेतकऱ्याचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे शेतकरी पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसासह विजांच्या कडकडाटामुळे मोठं नुकसान होत असल्याच्या घटना घडतायत।
नांदेडमध्ये रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे आंबा, चिकू आणि चिंचेचा झाडाखाली फळांचा सडा पडलेला दिसतोय। हाताशी आलेल्या फळबागांचं या अवकाळीनं जबर नुकसान झालंय। त्याचबरोबर काढणीला आलेली हळद या पावसात पूर्णपणे भिजून गेली आहे। त्यामुळे हळद उत्पादकांच्या उत्पन्नात मोठी घट होतीये। यंदा पावसाळ्यात अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेलाय।